श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी व्लॉगर दीपालीवर. तर सर्वात अगोदर सांगा कशा आहे तुम्ही सर्वजण. मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. आणि कालपासून मी जशी शूट करायला लागले ना, मला खूप छान वाटत आहे की बा आधीसारखंच माझे म्हणजे जी माझी रोजची रूटीन होती ना ते आधीपासून होतीच म्हणा, पण आता कसं आहे मी शूट पण करत आहे आणि माझ्या घरची कामं पण करत आहे ना, तर मला आहे ना खूप छान वाटत आहे. तर चला म्हटलं, आज निहू उठलेली नव्हती तर आज पण मी शूट करते. नाही तर ती आहे ना सकाळी उठते ना तर इतकी रडायला सुरुवात करते की 2 मिनटं पण शांत थांबत नाही. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7:30 आणि मी झाडझूड करून घेतली. त्याच्यानंतर इथे आता पप्पा पण उठले होते, तर पप्पांचा आणि माझा अगोदर आम्ही दोघांचा चहा बनवून घेते आणि घेऊन घेते. त्यानंतर मग अंगणामध्ये पण मला पाणी टाकायचं आहे, कारण की बाहेर अंगणामध्ये पाणी टाकायचं राहिलं होतं. पण इतक्यात आहे ना किचनमध्ये काळ्या मुंग्या इतक्या होत आहे की तुम्हाला मी काय सांगू की बा दरवेळेस आहे ना पप्पा जेव्हा पण चहा बनवतात ना, म्हणजे पप्पा सकाळीच उठतात 5 वाजता, तर पप्पांचा एक वेळा चहा होतो, म्हणजे सकाळी हा सेकंडवाला चहा आहे. तर पप्पांनी सकाळीच ताटामध्ये साखर काढून ठेवलेली होती की ताटामध्ये आहे ना पूर्ण काळ्या मुंग्या झाल्या होत्या. त्याच्यामुळे मग पप्पांनी ती साखर काढून घेतली. त्यानंतर मस्त आम्ही दोघांनी चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग मी आता बाहेरचं अंगणामध्ये पाणी टाकायला आली. पण पाणी टाकताच काय झालं काय मी, अचानक तो पाईप निघून गेला. तर फ्रेंड्स, पाईप काढला होता मी पाणी टाकण्यासाठी, पण कशाचं इथून आमचा जो पाईप आहे तो निघू येत आहे, म्हणजे सुटत आहे तो. तर मी खूप वेळा ट्राय करत आहे त्याला, त्या पाईपला जोडण्याचं, पण कशाचं आहे, जसा नळ चालू करत आहे ना मी तसा तो निघून येत आहे. तर आता यांना म्हणावं लागणार मला की मला तो फिट करून द्या, कारण की मला अंगणामध्ये पाणी टाकायचं आहे. तर थोडंसं तर पाणी टाकून दिलं, पण कशाचं इथून पाईप सुटला त्याच्यामुळे मग आता पाणी टाकायचं राहिलेलं आहे. तर खूप वेळ ट्राय करत आहे, हा पाईप इथून खूप वेळ निघत आहे. हे ढिलं झालेलं आहे इथलं असा. तर आता हे आल्यानंतर मग त्या पाईपला जोडून मागणार मी. तिथपर्यंत बोर बंद करून घेते, कारण की मला झाडांना पण पाणी द्यायचं आहे. आणि तसं मग बोर जर चालू राहिली तर मग टाकी भरून जाणार आणि मग माझं जर मला पाणी टाकायचं काम पडणार तर वरून टाकीमधून पाणी पडणार, म्हणून मग बोर बंद करून टाकते मी. चला मग आता पाणी तर थोडंफार मी बाहेर टाकलं होतं, पण झाडाचं राहिलं होतं, कारण की थोडंसं कसं आहे आता गाड्या सुरू आहेत इकडनं. तर एकदम जर मी अंगण झाडायला घेतलं ना तर पूर्ण धूळ उडते, माती उडते, म्हणून मग मी आहे ना थोडंसं पाणी मारून घेत असते आणि नंतर मग झाडून घेते. त्यानंतर मग पुन्हा पाणी मारत असते अंगणामध्ये. तर चला आता आपण झाडून घेते. आता मला पण सुचत नाही आहे, तो पाईप निघाला ना त्याच्यामुळे मला पण सुचत नाही आहे. चलो, झाडू कुठे गेला? हा माझा झाडू. मी तर झोपलेली आहे त्याच्यामुळे खाली आता शांतता आहे, नाहीतर तिथं माझ्या मागंच फिरते माहिती आहे. चला तर मग आता अंगण झाडून घेतलं आणि आता इथे बसलेली आहे मी अंगणामध्ये चेअरवर. तर आता वाट पाहत आहे यांची की जे मला तो पाईप कधी त्या नळाला जोडून देतात. तसं तर ते सामान आणायला गेले, म्हणजे ते काहीतरी क्लिप आहे तर ते आणायला गेले. त्या पाईपची जी आधीची क्लिप होती ना ही थोडीशी ढिली झाली, तर काय माहीत आता तेच बसवणार आहे की नवीन आणणार आहेत. तर तिथपर्यंत आता इथे बसते मी आणि अंगणामध्ये अर्धवट पाणी पडलेलं आहे. अर्धवटच पाणी टाकले गेले माझ्याच्याने. तर पूर्ण अंगण आता धुवून घेते, म्हणजे पाईप लागल्यानंतर. तिथपर्यंत आता इथे बसते मस्त. बाहेर इतकं छान वाटत आहे की तुम्हाला काय सांगू, थंड वातावरण आहे बाहेर आणि चिवचिवचा आवाज आहे. पण हा रोड आमचा जो झाला ना तर याचा आम्हाला खूप आता त्रास होत आहे, कारण की याच्या अगोदर रोड कच्चा होता ना, तर इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या इथून जात नव्हत्या. पण आता जसा हा रोड तात्पुरताही म्हणजे झालेला आहे, तर तेव्हापासून इतक्या मोठ्या गाड्या चालल्या की तुम्हाला काय सांगू, म्हणजे मोठे मोठे ट्रक वगैरे चाललेले आहेत. तर एका ट्रकवाल्याने तर आमचा जो इलेक्ट्रिकचा जो वायर आहे ना, मोठा स्टार म्हणतो आपण, तर तो तोडला होता ना, आम्हाला माहिती पण नाही, तोडून चालला गेला होता. तर बरं झालं एका दादानी सांगितलं, म्हणजे पाऊण तासानंतर मग एक दादा गेले,
तर त्यांनी आवाज दिला होता आम्हाला की ताई तुमच्यातला जो आपला हे आहे तार आहे तो तुटलेला आहे. मला वाटलं तो लाईटच गेली का, पण कशाचा येऊन पाहते तर मधात लटकलेला होता. एका ताराचे 2 तार झाले होते, ते वेगळे वेगळे. ते बरं झालं की कोणते लहान मुलं इकडनं गेले नाहीत, कारण की कसं लहान मुलं वगैरे गेले असते किंवा मग कसं मोठ्या गाड्यावर गेले असत्या तर त्यांना जर माहिती नसतं ना तर ते तिथं चिपकले असते, कारण की वायरमध्ये करंट चालू होता. तर त्या दादाने सांगितलं. मग त्याच्यानंतर निहूच्या पप्पांनी ते माणसं आणले. त्याच्यानंतर जो आमचा हा इलेक्ट्रिकचा तार आहे ना, हा सर्वात वर उंच लावून घेतलेला आहे. म्हणजे आमच्या खिडकीमध्ये, म्हणजे कसं एकदम वर. तर आता मोठ्या गाड्याही आल्या ना तर आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. पण ह्या मोठ्या गाड्यांनी ना आमच्या नाकी नऊ आणून ठेवलेले आहेत. कशाला हे सांगा आता, कारण की इतके मोठे ट्रक चालले इकडनं, गाड्या चालल्या, दिवसभर रोड चालूच राहते. अगोदर तरी कच्चा रस्ता होता, म्हणजे खड्डे वगैरे होते तर इतका त्रास नव्हता. पण आता जेव्हापासून हा तात्पुरताही झाला रोड तर इतका याचा त्रास व्हायला लागला की भयानकच. कारण की जो मेन रोड आहे हे लोक तिकडनं जात नाही, आमच्या घराइकडनंच जातात. तर आता ह्या असं वाटत आहे की हा रोड नसता झाला ना तर परवडला असता आम्हाला, कारण की एकदम भिंतीच्या जवळून आमची भिंत पण क्रॅक केलेली आहे मोठ्या गाड्यांनी. पण आता काय बोला, ऐकत नाहीत लोक इकडचे. तर जाऊ द्या, असं आहे मग ते आता. तर आता बसते इथं. ती नेहू उठलेली आहे. नेहू येतात पप्पा बाहेर थोडं चालले. अरे नाही चालले ना राणी. अरे भगवंता, अगं हे पाईप निघाला ना आपला, हे पाणी टाकायचा पाईप आहे ना, हा निघाला ना. नेहू पप्पा सामान आणायला गेले ना. नेहू हे उठली नाही तर रडणं सुरू करून दिलं माझ्या मुलीने. नेहू ते आले ना पप्पा. अगं हा पाईप निघाले ना इथून. ओ बाबा ये इकडे, ये मग इकडे. कसंच करायचं. नेहू हा जाऊ आपण, हा जाऊ. अरे हा, अगं हा पाईप निघाला ना, पाणी टाकायचं राहिलं ना आपल्या अंगणामध्ये. तू पाणी टाकते ना. हा बस आता गाडीवरच जायचं आहे तिला. बघा निघाला दिवस आमच्या मुलीचा. पप्पा अगं तो पाईप निघालेला आहे त्याच्यामुळे थांबून जा ना. ओ पप्पा हो पाणी टाकते ना तू अंगणामध्ये. नेहू काय शी झाला. हा पाईप हो ना, त्याला आपण पाईपला पण धुवून घेऊ. आता आसू दाखव तुझे. असे मोठे आसू निघतात आमच्या नेहूचे. काय आहे मच्छर उडालं, मच्छर तुझ्या पायावरून. ते बसलं पुन्हा. थोडंसंही सहन नाही होत मच्छर. नेहू आसू दाखव तुझे. माझ्याकडे बघ माझ्याकडे. ए मोठे ए राणी. निघाला माझ्या राणीला दिवस रडण्याचा. वरपा हे मोठे आसू. थांब लाल मुंगी आहे. पप्पाच्या जवळ नको, जो लाल मुंगी आहे तिथं थांब. चावते ना ती लाल मुंगी. का ग काय झालं. नाही हो काय झालं. हा झाडाला पाणी टाकू आपण. पाणी टाकू. हो झाडाला पाणी टाकू. टाकू बोल. आमची नेहू आता नवीन बोलणं शिकत आहे. पप्पा गाडी. हो पप्पाची गाडी. बाहेर जायचं आहे का तुला. बाहेर जायचंय पप्पासोबत. अरे बापरे. अरे बाप हा कर तसं कर. हे पण करते आहे ना नेहमी तुला. असं करावं लागते म्हणून. बाय. हा बाय. बाहेर जायचंय. हा थांब जाऊ आपण बाहेर. थांबून जा. नेहूला बाहेर जायचं आहे है ना नेहू. अरे बापरे जम्प करते का तू. फाशील फक्त गादी नाही आहे. अरे बापरे असं गादीवर जम्प करते ती अशी. झालं का ठीक आहे. चला आता यांनी लावून दिला. बोर्ड चालू करते मी.
हा थांब आपण हे पाणी टाकू अंगणामध्ये. चलो काय टाकू? चलो आलं पाईपमध्ये पाणी आणि हो चला आपण अंगणामध्ये पाणी टाकू. हा झाडा पाणी टाकून आपण झाडा पाणी. हो हा काय झालं? हा झाडा पाणी टाकू आपण पण आधी अंगणामध्ये पाणी टाकू. हा बाहेर झोपी येते का निहू? माझ्या निहूला झोप येते का ग निहू? तुला पकडायचं आहे का पाईप? निहू कलर खेळायचा तुला? पाणी खेळायचं पाणी? आज आमची निहू होळी खेळणार आहे. तिला तो दुसरे कपडे घालून द्यावं लागतील तिला. चल चल ये तिला कलर लावून द्यायला लागेल नंतर हो ना. चल ये लवकर झाडाला पाणी टाकायचं. अशी मोड पडली की तू पैसे पाणी पडतो एका झाडाला. अरे इकडे पण टाकेल. अरे बापरे इथं पकड. हा पकड मुली का अशा असते? मी पण जास्त ऐका मला करू दे मला करू दे. मग हिलाच कलर लावा लागेल नाही? आंघोळ तर झालेली असते. झाडांना पाणी टाकते त्यानंतर मग न्यूला कलर लावण्याची तयारी करते. काय झालं? अरे थांब ना. काय झालं काय झालं? लागलं का पायाला? लाल मुंगी होती नाही? सॉरी 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 सॉरी. मी तुला म्हटलं ना पाण्यात नको थांबू म्हणून. हा तुला म्हटलं ना मी पाण्याच्या दूर राहा म्हणून. लाल मुंगी आहे ना इथे. चावली ना ती? बघू दे. काढली मी काढली या पायाची काढली. तुला म्हटलं ना मी तिथे बस म्हणून पायरीवर बस ना. मी पाणी काढते ना अंगणामधलं. तू नको काढू ना. नुसतं मदत करत आहे तू. मी काढते ना पाणी तू राहू दे ना. सरक बेटा. हा घे घे. सांगा ही अशी मधात रोज करते आणि त्याच्यामुळे मग मला आहे ना कामं करायला खूप वेळ लागतो आणि काही सूट पण करणं होत नाही. म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते मी की ही कशी करते ती. अरे बापरे ये ये ये. हा तर ही अशी करते त्याच्यामुळे मी आहे ना जास्त आता शूट करत नाही आहे. हो मग बरं देते ना मग देते ना. चला आपण अंगणामधलं पाणी काढू. हा ना हे पाणी झालेलं आहे ना इथे सर्व. हा हा अंदर पण जाऊ आपण. हा ना जाऊ अंदर जाऊ. थांब बरं एक काम कर तू. मी तुला अशी घेते मी पाणी काढते. हा तू इथंच माझ्या जवळच थांब ठीक आहे. चला तर मग फ्रेंड्स आता खालचे सर्व कामं झालेले आहे. स्वयंपाक करून घेतला भांडे घासून घेतले. तर आज जेवणामध्ये मी वरण भात बनवलेला आहे. त्याच्यानंतर भेंडीची भाजी बनवली. पोळ्या टाकल्या. न्यूच्या पप्पांचं जेवण झालेलं आहे. तर म्हटलं चला आता रिकाम पण होतं तर वर आली रूममध्ये. कारण की उद्याचं आहे साक्षगंध माझ्या मावशीच्या मुलाचं मनब्याला. त्याच्या अगोदर जर तुम्ही मनब्याचे ब्लॉग पाहिले नसतील तर एक वेळा नक्की चेक करा. मागच्या वर्षी शुभमचं लग्न होतं म्हणजे मावशीच्या मोठ्या मुलाचं आणि यांच्या पण मावशीच्या मुलाचं मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर. तर आता त्याच्या लहान भावाचं साक्षगंध आहे उद्या. तर त्याच्यासाठी मी म्हटलं कसं उद्या आणखीन मग गोंधळ होणार त्याच्या अगोदरच मग आजच सर्व तयारी करून ठेवते. साडी कोणती उद्या नेसायची आहे मला
ते आणि निहूला कोणता ड्रेस घालून द्यायचा आहे तो, हे सर्व मी आजच काढून घेते. पण मी इतकी कन्फ्यूज झालेली आहे की बस साडी उद्या कोणती नेसू, आणि त्याच्यात माझी निहू मला खूप त्रास देत आहे. काय हात नसते लावत त्याला, नाही हात नसते लावत. पायाला लावून देऊ क्रीम? अच्छा पायाला लावून देऊ का? बरं ठीक आहे, दुसरा नाही आहे. बरं ठीक आहे, लावून देते पायाला तुझ्या. तर आता निहू म्हणत आहे माझ्या पायाला क्रीम लावून दे, तिच्या पायाला भाऊ झाला. ठीक आहे, तर लावून देते नंतर. तर आता साडी कोणती नेसू, तर मी खूप आता कन्फ्यूज झालेली आहे. आणि बाहेर जर काठापदराची साडी नेसली तर बाहेर इतकं ऊन आहे काय सांगू मी. काय बर पायाला क्रीम लावून देऊ तुझ्या? बरं ठीक आहे, थांब लावून देते, थांब. चला अगोदर निहूच्या पायाला क्रीम लावते, नाही तर ती मला खूप त्रास देणार आहे. चला तर मग आता एक साडी काढलेली आहे मी उद्या नेसण्यासाठी. खूप वेळची पाहत होती कोणती साडी नेसायची, पण फायनली एक साडी आता काढलेली आहे. दोन तीन साड्या मी यांना काढून ठेवल्या होत्या, पण काढली आता एक. आणि माझ्यासोबत त्यांना नेहमी असंच होते, मी खूप कन्फ्यूज राहते कुठे जायचं म्हटलं ना, आणि साडी नेसायचं म्हटलं की मी खूप कन्फ्यूज राहते की बा साडी कोणती नेसू. कारण की माझ्याजवळ इतक्या साऱ्या साड्या झालेल्या आता की तुम्हाला काय सांगू मी. माझे 3 नेहू हे पाही अशी त्रास देते मला. तर आता खूप साऱ्या साड्या झाल्या, तर कोणती नेसू असं चालू होतं माझं. पण आता फायनली एक साडी काढलेली आहे, आणि ही साडी मी खूप वर्ष झाले मी नेसलीच नाही. तर ही साडी तर तुम्ही माझ्या अंगावर पाहिली असेल. तर 3-4 वर्ष झाले म्हणजे मी ही साडी मला वाटते मिहूच्या बारशामध्ये नेसली होती. तेव्हापासून मी ही साडी नेसलीच नाही. आता माझी माझी मिहू आता 5 वर्षाची झालेली आहे, म्हणजे 4 वर्ष झाले मी ही साडी नेसलीच नाही. तर चला आता उद्या मी ही साडी नेसणार आहे. तर ही साडी आता काढून घेते, आणि याच्यासोबत याच्या बांगड्या वगैरे पण काढून घेते. मी निहूचा ड्रेस काढून घेते, आणि निहूच्या पप्पांचा पण मला ड्रेस काढायचा आहे. कारण की निहूचे पप्पा कधीच त्यांचा ड्रेस हाताने काढून घालत नाही, ते मला काढून ठेवावा लागतो, त्याच्यानंतरच ते घालतात. आणि हे पा माझ्या निहूचं काय केलं माझ्या निहू, काय केलं निहू तू? ऐकत का नाहीत निहू तू? तिच्या पप्पांचा काय जेल होती की क्रीम होती काय माहिती, हे पा पूर्ण डोक्याला लावून घेतली. बापरे निहू, घ्या पाहून घ्या, ऐकते का? काय लावला? हो का? चेहरा पाना तुझा कशी दिसत आहे तू? पूर्ण किती मस्त केल्या चेहरा. सकाळी धुवून दिला ते पाहून घ्या, रडू. चल इकडे, ऐकत नाही ना तू? पाहून घ्या. चल आंघोळीला चल आधी तुझी आंघोळ करून देते. चला चल निहू. हे पा अशी त्रास देते माझी निहू. सर्व गादीच्या बेडशीटवर पण तिने पूर्ण जेल लावून दिलं ते. हो का? चल आंघोळीला कोण चालते? आंघोळ नाही करत तू? करते टबमध्ये नाही करत तू? आंघोळ नाही करत? चला तर मग आता बाकीची तयारी मी नंतर करते, पण अगोदर मी आता निहूची आंघोळ करून देते. कारण की तिने काय केलं माहिती का, पूर्ण जेल लावलेलं आहे डोक्याला. चल नेहू, आता कपडे वगैरे नंतर बाकीचे जे कपडे आहेत हे नंतर काढणार. चल आपी नको करत. चल कशी करते. चलो चला. कुठं चला? पप्पाला दाखव ना तू काय कारनामा केला का. डोकं पातीचं पान. चल दाखव ना. आपी नाही, हे जे नाटकं बघित करू मगाशी जेवण करायला तिला ताट दिलं, पण का पोळी कशी केली तिने, मूर्ख पोळी. हा पोळी पूर्ण डोक्याला जेल लावलं तिने. पाहते का? चल आंघोळीला चल आता. जेल लावत असते का असं? हा बस असं आपीच आहे. तुमची आल्मंडची शिशी काचाची ती खाली पाडली, त्यातलं तेल सांडवलं, त्यानंतर पावडरचा डब्बा घेतला, पावडर लावली, मग हे जेल दिसलं. बेटा मेकअप तशीच खूप सुंदर आहे.
मग हे जेल घेतलं, जेल पूर्ण काढलं, असं पूर्ण असं दाबलं, ते पूर्ण खाली पडलं. मग ते मी जमा करून ठेवलं एका छोट्या वाटीमध्ये. 3 वाटीमधलं घेतलं आणि पूर्ण ते हातपायाला लावलं, चेहऱ्याला लावलं, डोक्याला लावून घेतलं पूर्ण. हो ना. आता ती म्हणते पप्पा तुम्ही लावत नाही, मीच लावतो. हो का. हम्म. चल नाही हो आंघोळीला. नाही नाही नाही, तोंडातलं मला दिसतं रे. हा? केस पण कशी दिसून राहिली तिची. आंघोळ करायची आहे. ना. चला लवकर हा, बिडा. चला चल जा. 9 कर जा. चल पाहिजे 10 9 करा. चला. तिथे जाऊ पप्पा. पप्पा तुटला. ॲक्च्युली यांच्या गाडीचं हे जे काय म्हणतो आपण तर हे निघालेलं आहे, तर ते फिट करत आहेत. तर ही म्हणते पप्पाच्या गाडीचं तुटलं नाही, ते पप्पा सरळ करत आहेत त्याला. हो 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 तिथे याला हो, छूता याला. कुठे चाललो आपण? जरा हा, कुठे चाललो आपण? जरा आपण कुठे चाललो? हा, बोर चाललो. तर मी चाललेली आहे आता बाहेर पार्लरमध्ये, कारण की खूप दिवस झाले मी थ्रेडिंग केलीच नाही. तर थ्रेडिंग करून येते तिकडनं. मग थोडंसं मार्केटमधून भाजीपाला पण आणायचा आहे, तो पण घेऊन येते. तर न्यूला म्हटलं तू आजीजवळ राहा, पण कशाच आमची न्यू राहत नाही, म्हणून मग आता तिला पण मी सोबत घेऊन चाललेली आहे. तर ती खूप मगापासून तिने तयारी करून बसली. काय झालं आता? हां, काय लागलं? 2 मिनटं पण शांत थांबत नाही. 2 मिनटं कायच करा मुलीचं. तर चला मग आता यांचं गाडीचं ते लागलं की मग जाते मी, आणि लवकर येते तिकडनं जाऊन. हो, बस तिथेच. आज सकाळी केसांना तेल लावलं होतं, तर केस पण माझ्याशी पूर्ण चिपकले, चिपचिप आहेत झालेले. वेणी घातली होती तर पूर्ण तर अशी एका जागीच त्याचा गोळा झाला तयार. आता उद्या सकाळी डोकं धुवावं लागणार, कारण की उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे बाहेरगावी. एंगेजमेंट आहे मावशीच्या मुलाची, तर तिथं जायचं आहे. तर उद्या सकाळीच मग डोकं धुवून घेणार मी, आणि मग लवकर तयारी करू. काय निघू? हा हा हा, गाडी तुटली नाही, त्याचं ते निघाला, नट निघाला. गाडी तुटली आमची. हो हा हा हा, हिला तर कुठं पण अद्विक दादा दिसतो. अद्विक दादा झालं. चला तर मग जाते आणि लवकर येते जाऊ.